आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सकाळच्या वाजले 10:30 आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होती लोणंद MIDCतून. इकडे MIDC आपले लोणंदचे. आणि सकाळी 10:30 वाजता निघालो होतो घरनं, पण जरा पार्टीवाल्याचा 2-4 फोन येऊन गेला. त्याला सांगण्यात वेळ गेला माझा की कुठं पोचलोय काय, कारण की त्याला पाहिजे होते उद्या सकाळ पाहिजे त्याला गाडी. बघूया आपण ट्राय करूया उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचायचं तिथं. तरी पण बघू आता कसं काय होतंय काय. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया इथून आपल्या. आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे होतात काय. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आता वाजता 10:30 आणि लोणंद MIDC क्रॉस करून आलो आपण आता बघूया. आता इथून टोल नाका किती वाजता पोहोचतोय काय. 2 तासात पोहोचाल आपण तरी टोल नाक्यावर. कारण की विषय असा आहे की 11 वाजेपर्यंत नो एंट्री. आता वाजून 10:30 म्हणजे आपण हायवेलाच असतो. नो एंट्री संपते 8 ते 11 काहीतरी नो एंट्री पुणा सिटी पास करायला. पण तरी पण बघूया आता किती वाजता पोहोचतोय काय. शक्यतो तर आपण 11:15 आपण हायवेलाच पोहोचन. तिथून पुढं मग बघूया कसं होतंय काय. कारण की पार्टीवाल्याचा फोन आलता. पार्टीवाला म्हणला अजून तुम्ही पोचला नाही, कसं काय व्हायचं काय. त्याला पाहिजे वाटतं उद्या सकाळी गाडी पाहिजे 10 वाजता त्याला खाली का. म्हणजे माल अर्जंट झाला वाटतं काहीतरी त्यांचं, म्हणजे माल संपला वाटतं गोडाऊनचा काहीतरी. पण बघूया आता तिथं संध्याकाळी शक्यतो पूर्ण नाईट चालवायची डोक्यात आहे गाडी. पण बघूया कसं होतंय काय. कारण की पूर्ण नाईट निघते नाही निघते. कारण की विषय कसा होतो कधी 2-3 दिवस घरी काढलं, 2 दिवस घरी काढलं का नाही, रातचा झोपलं की तिसऱ्या दिवशी नाईट निघत नाही. रात्री झोप लागते ज्या टायमाला आपण घरी ते झोपतो त्या टायमाला. तरी पण बघू आपण कसं काय होतंय काय. तर चला पहिल्यांदा तर 11:30 वाजले तर आत्ता आलोय आपण मेन रोडला हायवेला, पुणे बेंगलोर हायवे. आता इथून कम से कम नाही म्हणलं तरी अर्धा-पाऊण तास लागेल टोल नाक्यावर जायला. तिथून मग परत पुणे पास करायला अर्धा-पाऊण तास. कारण की विषय काय झाला आहे त्या ह्याच्या तिथं कात्राचा बोगदा पास करून एवढं म्हणजे स्पीड ब्रेकर टाकलेत ना, हे तर म्हणून घ्यायला लागते गाडी. नाहीतर एवढी आपटती गाडी की काय सीटा बसून देत नाही गाडी, इतकी गाडी आपटते. त्याच्यामुळं लय दामान चालवावं लागते तिथं गाडी. तरी बघूया आता इथून टोल नाका किती वाजता पास होते काय. अर्धा तासात 12 वाजता पुस्तक टोल नाक्यावर. 12 वाजता टोल नाक्यावर पुस्तक मला 1 वाजल एक्सप्रेसला लागायला. कारण 1 तास कसं बी जातोच. इथून पुढं मग बघूया आता मुंबई किती वाजता पास होते काय. शक्यतो तर आपल्याला संध्याकाळी बॉर्डर 8 वाजेपर्यंत पास करायची, पण शक्यता कमी आहे. पण तरी पण बघूया होते का नाही 8 वाजता पास. तर चला बघूया पहिल्यांदा तर आपण टोल नाका पास करूया. कारण की टोल नाक्यावर पोलीस बिलीस असतात. आता उशीर झाला त्याच्यामुळं थांबवलं. काय झालं तर एंट्री द्यायला लागते, बाकी काय नाही. तरी पण बघू आता एंट्री द्यायला लागते नाही द्यायला लागते काय. आता हे पोलिसांनी एक नो एंट्रीचं फॅड काढून ठेवलं आहे मध्येच. एक तर पहिलं नो एंट्री वगैरे काय नव्हती इथं, पण का आता काय बोलायचं जाऊ द्या. आणि त्यात नो एंट्री गेली आणि वरनं परत त्या बोगदा पास केल्यावर स्पीड ब्रेकर बी करून ठेवल्यात. एवढं स्पीड ब्रेकर करून ठेवल्यात, मोजलं तर नाही म्हणलं तर 1000च्या आसपास जाते स्पीड ब्रेकर. एवढं स्पीड ब्रेकर करून ठेवल्यात. पण आता काय करायचं जाऊ द्या. चला पहिल्यांदा तर आपण टोल नाका पास करून घेऊया. आत्ता आपण आहे काहीतरी शिरवळ पास करून आलोय. कापूरच्या आसपास असेल नाही तर किकवीच्या आसपास आहे काहीतरी. चला टोल नाका पास करूया. आलोय आपण आत्ता वाजता 12:30ला 4 मिनटं कमी आहेत म्हणजे अजून. आणि आत्ता आलोय कात्राचा बोगदा पास करून. आता बघा इथं सगळं बारकस स्पीड ब्रेकर लावले आता. म्हणजे गाडी कितीच्या स्पीड नाही उद्या इथं आल्यावर ब्रेकच धरतात गाड्या. नाहीतर मग संपला विषय. गाडी उचलून आपटला. कसं करते आहे का. कसं आहे त्याला म्हणते स्पीड ब्रेकर. कशाला उरावा घाला टाकून ठेवलं त्या माहिती. काय दिवसाने ह्या स्पीड ब्रेकरमुळे ॲक्सिडेंट होणार, बाकी काय नाही बघा. कारण की ज्यावेळेस गाडी वर आपटते, ज्यावेळेस अशी वर खाली होते ना, त्यावेळेस ड्रायव्हरचं कंट्रोल बी सुटतात. कारण की ब्रेकवरला पाय पण निसाटतो. म्हणजे ब्रेकवरला पाय एकदा निसाटला की मग गाडी स्पीडच पकडणार ना उतरला. दुसरं काय करणार कसं आपटते बघा आहे का. म्हणजे ह्यांना हेच नाही की बाबा गाड्याचं मेंटेनन्स ह्यांना काय पडलेलं नाही. गाड्यांचं फक्त आता या गाड्यांची कामं बिमं निघते ती कशामुळे निघते ती, म्हणजे ह्याच्यामुळेच निघते ती अशी आपटल्यामुळे हे झाल्यामुळं. बाकी कशामुळे निघत नाही ती. आता ही गाडी बघा किती स्लो चालली आहे. एवढ्या स्पीडनं आली होती, ओव्हरटेक करून गेली ती मला TN-वाला. किती पर बारक्या स्पेशलनं टाकून चालला आहे. आता काय करणार, पर्यायच नाही. कारण की गाडी आपटते तेवढी तर काय करायचं. इकडं लेलंडचं शोरूम आहे. तिथं एकदा अमोलच्या गाडीचं म्हणजे पंक्चर झाली ना गाडी, त्यावेळेस नटच खोलत नव्हते टायरचे. अक्षरशः जीव असा रडकोंडी आणला होता त्या नटांना.
व्हील पाना तुटला पण नट खोलली नाही त्या टायमेला. त्याच्यामुळं मग तिथून मला वाटतं काहीतरी 1 किलोमीटर चालत येऊन इथं त्याच्यात ह्या शोरूमला येऊन हे काढलं होतं, व्हील पाना आणला होता दुसरा नवीन. कारण की पर्यायच नव्हता दुसरा व्हील पाण्याशिवाय, त्याच्यामुळं आणण्याशिवाय पर्यायच नव्हता. नट काढणार कशी जर व्हील पाना नाही तर. कंप्लीट भावांना 1:15 वाजता आणि आत्ता आपण लावलो एक्सप्रेस हायवेला. आणि विषय असा की ट्रॅफिक जास्त नाही होतं पुण्यात, त्याच्यामुळे वेळ गेला. 12:30ला आपण बहुधा पास केला होता. स्पीड ब्रेकर असल्यामुळे काय होतं गाडी तामान घ्यायला लागते. आणि पुढे परत नवले ब्रिज पास केला की सिंहगडचा ब्रिज लागतो, जो हाय भारी आरुंदा ब्रिज आहे. मागं 3 पदरी रोड आहे आणि पुढे जाऊन परत 2 पदरी रोड झाला, त्याच्यामुळं ट्रॅफिक लागतं या. आणि पुढे येऊन परत वाकडच्या ब्रिज खाली पण ट्रॅफिक राहिलं, त्याच्यामुळे वेळ गेला. तर आता लागलो आपण एक्सप्रेस हायवेला. बघा आता मुंबईत किती वाजता पोहोचतोय काय. पहिल्यांदा तर घाट उतरायचा आहे, घाट उतरून मग घाट उतरायला बी लिमिट केलं आता. कमसे कम मला वाटतं काहीतरी 40चं लिमिट आहे घाट उतरायला. 40च्या वर उतरू, 40च्या वर स्पीड नाही पाहिजे, नाही तर मग लगेच 4,000 का 5,000 रुपये काहीतरी फाईन आहे. त्याच्यामुळं 40च्या लिमिटनं उतरायला लागतोय घाट. तिथे बी आपला टाईम जाणार जर ट्रॅफिक बिफिक असलं तर. आणि आता बघूया आपलं तळेगावचा टोल नाका गेला आता. तळेगावचा टोल नाका पास झाला की थोडासा काहीतरी चहा वगैरे घेऊया निघूया. कारण की जेवणाचं आता घरूनच जेवण करून आलो होतं, त्यामुळं जेवणाला काही थांबायचं नाही आला. आता फक्त टोल नाक्यावर चहा प्यायचा, तिथून निघायचं की डायरेक्ट मुंबई पास करून थांबायचं. बाकीमध्ये आधी कुठं आता थांबायचं नाही काय नाही. पहिल्यांदा तर मुंबई पास करणार, आता परत संध्याकाळी 4-5 वाजता गेले की परत मुंबईचा ट्रॅफिक लागेल. त्यापेक्षा आपलं मुंबई लवकर पास करायची. मुंबई कशी लवकर पास होली पहिल्यांदा बघायचं, कारण की 4-5 नंतर 100% मुंबईत ट्रॅफिक लागतं या. त्याच्यामुळे बघू आता कसं काय होतं काय. तर चला पहिल्यांदा टोल नाका पास करून घ्या. आणि वातावरण पण असं काय असं गरमीचं नाही, ऊन पण नाही एवढं पडलं, त्याच्यामुळे काय वाटण झालं गाडी चालवा. गाडी पण चालते व्यवस्थित. आता 3:30 वाजले, त्यानं आपण नवी मुंबईत एंट्री झालो आहे आपली. आणि आपण शूट नाही केलं एक्सप्रेस वेला, कारण की विषय काय होतो मोबाईलला परमिशन नाही त्याचं आता कराय किंवा बोलायला किंवा काय करायचं, म्हणजे मोबाईलवर व्यस्त राहायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तिथं एक्सप्रेसवर. कारण की ॲक्सिडेंट वगैरे होते, त्याच्यामुळे एक्सप्रेस वे आणि स्पीड पण असते गाड्याचं, त्याच्यामुळं आपल्याला बी कळलं पाहिजे, आपण बी सारखं मोबाईलमध्ये नाही बसलं पाहिजे. तर बघा चला आलो आपण आता नवी मुंबईमध्ये. टोल नाका आहे हा, एक्झिटचा टोल नाका. आपल्याला अजून एंट्रीचा टोल नाका जायचं आहे, एंट्रीच्या टोल नाक्यापाशी. तर बघा आता आपल्याला मुंबई किती वाजता पास होते काय होते. कारण की विषय असा आहे की ट्रॅफिकचा टायमिंग झाला आहे. ट्रॅफिकचा अजून नाही टायमिंग, म्हणजे अजून 4-5 वाजायचा टाईम आहे आपल्याला. पण 4-5 वाजता 100% ट्रॅफिक लागणारच आहे. थोडंफार ट्रॅफिक आहे चालू, म्हणजे तुरळ गाड्या येते त्या, एवढं पण ट्रॅफिक नाही पण हाय ट्रॅफिक. बघूया आता पहिल्यांदा मुंबई किती वाजता पास होते काय ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं तर हेच आहे आत्ताच्या पोझिशनला की मुंबई पहिल्यांदा पास करते. कारण की आपण ऑलरेडी 1 तास लेट आहे. आता या टायमिंगला गाडी आपली काय कमी नाही म्हणलं तर काळवेच्या ब्रिज खाली पाहिजे होती आपली गाडी. अर्धा-पाऊण तास लेट आहे आपण. काळवेच्या ब्रिज खालनं मग तिथून काय थोडं एक जर घोडबंदरला ट्रॅफिक लागलं तर लागतं, नाही तर काय कुठं ट्रॅफिक लागत नाही. तरी पण बघूया आता घोडबंदरला ट्रॅफिक लागतंय नाही लागतंय त्या हिशोबाला. कसं काय आतलं ट्रॅफिक कसं काय त्या हिशोबाला घोडबंदरचं ट्रॅफिक ठरतं. नाहीतर आत एवढं ट्रॅफिक नसलं तर घोडबंदरला पण ट्रॅफिक नसतं एवढं. पण बघूया आता कसं काय होतंय. तर 4:15 झाल्यात मित्रांनो आणि आपण आता काळवेच्या मागं. आणि आयुष्यभर तुम्हाला एवढी गाडी आपटती ना रोडला, म्हणजे हाय सिमेंटचा रोड पण बेकार गाडी आपटती, म्हणजे काय बोलायचं काम नाही. एवढं आता माझ्या टाळक हल्लंय ना, आता काय बोलणार आहे. पण एवढं घेरन ब्रेक घेऊन एवढा वैताग आला मला. एक तर ह्या ट्रॅफिकचं टेन्शन, एक तर ट्रॅफिक पुढं व्हायला चालू झाले आणि ह्यो रोड एक असा म्हणजे नुसती गाडी उचलून आपटले का आपटते. बाकी काय नाही, सिग्नल तर चालू आहे आपल्याला, त्यामुळे काय विषय नाही एवढा जायला. म्हणजे मागासपासून फर्स्ट सेकंडवरच गाडी चालली आहे. अक्षरशः म्हणजे थर्ड गिअर टाकूच वाटणं झाला इतकी गाडी आपटली आहे. जाऊ दे आता काय हाय हे जे आहे ते हाय. आता काय का बदल होणार आहे काय की बाबा आपण येणार आहे म्हणून डांबरे टाकून थोडेच कोण येणार होता असा विषय. तर बघूया सिग्नल लागला पुढचा, बघूया आता कसं काय होत आहे काय. पहिल्यांदा तर काळवा ब्रिज पास करूया, कारण काळव्यापर्यंत ट्रॅफिक असते. तो ब्रिज पास करून मग आपल्याला पुढं जाऊन परत युटर्न घेऊन घोडबंदर रोडला 4:57 झाले, त्यांचं जवळजवळ 5 वाजत आलं. आणि जे व्हायचं ते झालंय भावांनो. एवढं ट्रॅफिक आहे ना मरणाचं, काय बोलायचंच काम नाही. बघा समोर पूर्ण हे न तो आता ह्या गाडीसमोर तुम्हाला दिसणार नाही, पण ह्याच्या पुढं सगळा ब्रिज आहे ना तो पूर्ण पॅक आहे. आणि त्याच्या पुढं किती ट्रॅफिक आहे काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा
सगळ्यात महत्त्वाचं घरनं निघालो का नाही सगळ्यात प्रायोरिटी पहिल्यांदा आम्ही मुंबई पास करायचं होतो कारण की एवढं ट्रॅफिक होतं ना ह्या मुंबईला की काय बोलायचं काम नाही. आणि ही असली मोटरसायकलवाली म्हणा रॉंग साईडनं लय यायची कांसं होता ह्यो बी बघा. आता इकडं जागा का गाडी घालायची तरीसुद्धा गाडी घालाय बघतो ह्यो. म्हणजे काय बोलायचं यांना काय म्हणजे. आणि बोललं की परत अण्णाचा पाया प्रयत्न तर चालले त्याचा राईट साईडनं गाडी घालायचं पण राईट साईडनं जागा आहे का गाडी घालायला. तुम्हीच विचार करून सांगा आणि कमेंटमध्ये सांगा आता यांना काय बोलायचं आणि काय सांगायचं. पूर्ण हा ब्रिज पूर्ण म्हणजे जायला पूर्ण पॅक आहे. बघू किती वाजता घोडबंदर पास होत आहे काय. आणि घोडबंदर पूर्ण पॅक असणार आहे आता काय वेगळं सांगायची गोष्ट नाही. बघूया आता काय होतं किती वाजता घोडबंदर पास होतं. फायनली भावांना आपण मुंबई पास केले घोडबंदर पास केले. मुंबई नाही पास केले घोडबंदर पास केले. आणि आता आपल्याला इथून वसईचा टोल नाका लागेल. वसईच्या टोल नाक्यावर जाऊन गाडी पण जरा थांबू. सकाळपासून जशी चालू केली तशी गाडी कुठं थांबावं नाही पण गाडी पण जरा थांबूया चहा वगैरे पिऊया आणि निघूया. कारण की लय त्रास झाला आहे मुंबई प्रवास करायला. एवढे गाड्या पडते ना की काय बोलायचंच काम नाही. अजून बी ट्रॅफिक चालू आहे बघा त्या तिकडं. म्हणजे चालतं ट्रॅफिक आहे स्टॉपमध्ये नाही पण हाय ट्रॅफिक आहे रोडला. आणि एवढे गाडी रस्त्याला पडते ना की काय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बोलायचंच काम नाही. एवढं गावा आहे का एवढं म्हणजे त्यांना स्केचेस मारून ठेवल्यात ना असं की लेवलच नाही केली रस्त्याचे पूर्ण. म्हणजे असं जिथं पॅच मारला तिथं सोडूनच दिला त्यांना. म्हणजे लेवल नाही काय नाही फक्त पॅच मारायचा म्हणून मारलाय आणि विषय दिलाय गोल करून देऊ. माहिती आहे गाडी आपटो पेपतो तिचा म्हणजे पाठीच्या पिना तुटतो तरी त्यांना काय फरक पडणार नाही. पण सुधारणार नाही ती अजिबात की बाबा पॅच मारलाय म्हणजे लेवल केली पाहिजे गाडी व्यवस्थित स्मूथ निघून केली पाहिजे असं नाही काय. बघा फपोटा सगळ्या रस्त्याला फपोटा आहे. असं नाहीच की बाबा असं वाटत ना की हायवेला चालू आहे म्हणून असं वाटतं कुठल्या तरी खेडेगावातनं चालू आहे असा विषय आहे. कुणाला काय म्हणा सुधारणारच आहे तो एवढा इथं महानगरपालिकेला करबीर येतो एवढा पैसा बिसा आहे तरी सुद्धा यांना रस्ता करवणार म्हणले अवघड आहे ना. मग सिमेंटचा रस्ता करून ठेवला पण हे नाही स्मूथनेस नाही रस्त्याला अजिबात. म्हणजे काय बोलणार आता रस्त्यावर सारखं असा विषय. तर चला अजून आपल्याला 528 किलोमीटर जायचं आहे. 528 मागाचे बोर्ड बघितलं मी 528 किलोमीटर अहमदाबाद येतो. तर बघू उद्या किती वाजता खाली होते काय. सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला बघू आता नाईट निघते नाही निघते ते आपल्या म्हणजे कॅपॅसिटीवर आहे. तर चला बघूया नाईट काढायचं डोक्यात आहे. जर निघाली तर बरीच आहे नाही तर मग बघूया. 6 वाजले त्या आणि आलो आपण वसईच्या टोल नाक्यावर. वसईचा आलो आता मुंबई पास करून बघायला इथून पुढं आता इथून नाही म्हणलं तरी 501 किलोमीटर अजून आपल्याला दाखवतं या अहमदाबाद. आणि गाडी लय पडली या ग्रीस पण नाही राहिलं काय. बघूया आता ग्रीसचं तर शक्यतो आज काय भेटणारच नाही पण बघूया आता पुढे जाऊन कुठं भेटतंय नाही भेटतंय यायचं बाबा मग ग्रीस करूया नाही तर मग शक्यतो अहमदाबादमध्ये गेल्यावर ग्रीस होणार आहे गाडीला. तर चला बघूया आता बांधली व्यवस्थित गाडी आहे अशीच आहे. इथं आपण चहा वगैरे पिऊया जरा आणि निघूया बाकी काय नाही. गाडी लयच आपडली वाहनो खरं चेष्टा नाही करत. गाडी लय पाट्यापेटीची भीती वाटते हो तुटायची बाकी काय नाही. तसं ना 6:30 झाले त्यानं आपण नाश्ता काय 2 वडापाव खाल्ला आणि चहा वगैरे घेऊन निघालो आत्ता एवढ्यातच निघालो म्हणजे लय काय उशीर झाला नाही. आणि आता बघू इथून आता डायरेक्ट स्टॉप आपला राहील नवसारीलाच रणवे हॉटेलला. बघू आता रणवे हॉटेलला किती वाजता पोचतोय काय विषय होतो तिथं गेल्यावर. झोपायचं बघू झोपायला तर झोपणार आहे नाही आली तर चालत राहणार आहे. ब्लॉगमध्ये आपल्याला दिसलंच काय विषय नाही. आता इथून 500 किलोमीटर असेल इथून अहमदाबाद. इथून 230 किलोमीटर आहे सुरतच्या अलीकडेच नवसारी आपल्याला. आणि नवसारी पास करून गेल्यावर सुरतला पण आता जायची गरज पडत नाही कारण की पलसाण्यावरून आपला दिल्ली मुंबई हायवे चालू झाला आहे किमपर्यंत 50 किलोमीटर. त्याच्यामुळं पलसाण्यावरून आम्ही दिल्ली मुंबई हायवेला गाडी टाकतो आणि तिथून डायरेक्ट मग आंध्रच्या अलीकडे किम म्हणून गाव आहे तिथं गाडी परत एक्झिट करते. बघूया चला आता पहिल्यांदा तर वापी वगैरे पास करून घेऊया मग पुढचं बघूया कसं काय होतं आहे काय पुढे येते काय येते. 8 वाजले त्यांना आलो आता बॉर्डरला. पहिल्यांदाच बॉर्डर एवढी मोकळी सापडली काय कसं काय माहिती पण आहे ट्रॅफिक कमी. पहिल्यांदा जेवढं ट्रॅफिक दिसणं झालं आहे. आता बघूया हे पास करूया बॉर्डर वगैरे पास करूया आणि
बघू आता कसं काय होतंय. चहा वगैरे पिऊया. अजून पार्टीवाल्याला फोन लावतो मी, पार्टीवाला काय फोन उचलणार, खाली होणार आहे नाही होणार आहे. कोचिंगच्या पार्टीवाल्याचाच फोन येतो, 2-3 वेळा फोन आला की पोचणार कधी कधी. अजून पुढच्या पार्टीचा फोन सुद्धा उचलणार की गाडी खाली होणार आहे नाही होणार आहे काय माहीत सुद्धा नाही. पण बघू आता कसं काय होतं. गेल्यावर झाली पाहिजे खाली, नाही तर अवघड होईल ते. पण चला अजून तर काय फोन उचलणार. 2 फोन केले मी करोबर पार्टीला, पण अजून काय फोन उचलला नाही त्यानं. आता हे पार्टीवाला म्हणतंय केरला पार्टीवाला म्हणतंय की अजून गाडी नंबर तुमचा पाठवतो पार्टीवाल्याला, म्हणजे फोन उचलं. म्हणजे अजून गाडीवाल्याला म्हणजे पार्टीवाल्या गाडी आपल्या गाडीचा नंबर नाही, फोन नंबर नाही पाठवला, त्याच्यामुळे काय होते फोन उचलून झाला आहे. जर गाडी नंबर फोन नंबर पाठवला नाही आला फोन तर नशीब, नाही तर मग असं बी डायरेक्ट जाणारच आपण. शक्यतो उद्या खाली व्हायला पाहिजे. पण बघ आता नशिबाचा खेळ सगळा झाली तर ठीक, नाही तर मग बघू काय होतं. 48 मिनटं झाली आणि जेवण बिवण केलं आणि काय वलसाडच्या मागं, वलसाडीतून 10 किलोमीटर राहिलं या. वलसाडीतनं 10 किलोमीटर राहिले आणि तो खालचा आरसा आहे ना, तो गाडीवाल्याने का गाडी तापल्यामुळे पडला होता. तो आरसा घेण्यासाठी थांबलो होतो, तिथं जेवलो. 2 गाड्यांचं असं पडलं, प्याला होता का काय झालं काय माहिती. त्याला आम्ही थांबवला बी, साईडला लावला. इमेज मारा होतं, इमेज मारवलं होते, मारला आहे त्यानं. आता काय मारून काय फायदा नाही, कारण की विषय कसा आहे माहिती आहे का, प्याला होता तो फुल, त्याच्यामुळं काय पैसे बी घेता आलं नाही. त्याच्याकडून आरशाचं काय आपलं पदरचं पैसे खर्च करून आरसा घ्यावा लागला. तर जाऊ द्या, पैशाचं काय ना, आरसा फुटला त्याचा नाही विषय काय. पण दुसरीकडं गाडी लागली असते काय झालं असतं, काय म्हणजे बोलून आले असते गोष्टी. पण आता सांगून कोणाला म्हणजे पटणार आहे का काय बाबा काय झालंय काय नाही झालंय. आता किती इमेज निवार मारत होते त्याला, पण आता मारून काय थोडीच आपल्याला पैसे मिळणार होते किंवा काय. त्यांना सांगितलं मारून नका, मेलं बिलं तर अवघड होईल म्हणलं. एकतर पिलं ही तीच होती तिच्या पाशीची गाडी. आरसा नवीन घेऊन टाकला, जेवण बिवण केलं आता आणि निघालो या. मग आता शक्यतो पूर्ण नाईट चालू डोक्यात, कारण की लेट झाली गाडी, 11 वाजले त्या. बघू आता कसं काय किती वाजता नवसारीच्या टोलना किंवा पोचतोय त्या हिशोबावर बघू. मग तिथून पुढं किती रनिंग राहत आहे काय राहत आहे त्या हिशोबावर मग झोपायचं नियोजन करूया. जर समजा 12 वाजेपर्यंत पोचली गाडी तर 3-3:30 वाजेपर्यंत झोपायचं, 3 तास झोपायचं. तिथून पुढं मग बघूया किती रनिंग राहत आहे काय राहत आहे त्या हिशोबावर मग निघूया होतं. तर चला बघूया आत्ता आपण 10 चालू रनिंगमध्ये. वलसाड 10 किलोमीटर राहिले. तिथून पुढं नाही म्हणलं तरी 50-55 किलोमीटर नवसारीचा टोल नाका असेल. आणि नवसारीच्या टोल नाक्यावरच आपलं रणवे हॉटेल आहे. 11:57 झाल्यात, म्हणजे जवळजवळ 12 वाजत आलेत. आणि आलो आत्ता नवसारीच्या अलीकडे 5-6 किलोमीटरवर रणवे हॉटेल आहे, तिथं आलो आहे. त्याला आता म्हणलं जेवण तर केलं आहे मागच तुळशी हॉटेलला, कारण की त्या आरशाचा कुटाणा झाला होता जरा. त्या आरसा फुटला होता, गाड्यावरनं फुटला होता. त्या गाड्यावरला आम्ही पकडला, म्हणजे सगळं विषय झाला, पकडला सगळं. पण ते काय देण्याच्या परिस्थितीत नव्हता पैसे, कारण की पेलेला होता लय. त्याच्यामुळे जाऊ दे म्हणलं. मग त्या दुसऱ्या गाडीवाल्यांना इमेज मारवलं, त्याचा पण आरसा फुटला. त्याचा तर मोठा आरसा फुटला, आपला तरी बारका आरसा फुटला, त्याचा मोठा आरसा फुटला. जाऊ दे आता, झालेली गोष्ट झाली आहे. बघू घेतला दुसरा आरसा, पण मारून हाणून काय पैसे वसूल होत नाहीत, म्हणून जाऊ दे म्हणलं काय मारण्यात अर्थ नाही. तर चला हा ब्लॉग आपण इथं जॉईन करतोय. भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.